नमस्कार मित्रांनो, कृषी मित्र सचिन आरोटे यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मी सचिन आरोटे तुम्हाला शेतीविषयक अपडेट देत असतो। तर आज आपण बघणार आहोत टोमॅटो पिकासाठी पहिल्या तीन ड्रिचिंग ज्या आहेत त्या कोणत्या करायच्या त्याच्याबद्दल तुम्हाला मी संपूर्ण माहिती देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओमध्ये जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा। चला तर बघूया पहिल्या 3 ड्रिचिंगा काय केल्या पाहिजे। सर्वात महत्त्वाचे असे की ड्रिचिंग करायच्या अगोदर टोमॅटो पिकाला फुल पाणी देऊन घ्यायचं मित्रांनो। आणि मी जे प्रमाण सांगणार आहे ते एकरी प्रमाण असणार आहे, ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या। तर तुम्हाला पहिल्या ड्रिचिंगमध्ये एकरी प्रमाण सांगतो आहे मित्रांनो, 13-40-13 3 किलो घ्यायचं आहे। ह्युमिक ॲसिड 500 ग्रॅम घ्यायचं आहे आणि सीव्हीड एक्स्ट्रॅक्ट 500 ml घ्यायचं आहे मित्रांनो। याची तुम्हाला पहिली ड्रिचिंग करून घ्यायची। या ड्रिचिंगचा फायदा असा की तुमची जी मुळांची वाढ आहे, मुळांची आणि रोपांची चांगल्या प्रकारे वाढ होणार आहे मित्रांनो या ड्रिचिंगमध्ये। तर दुसरी ड्रिचिंग तुम्हाला घ्यायची आहे मित्रांनो 10 ते 12 दिवसांनी। 10 ते 12 दिवसांनी ड्रिचिंग करताना त्यात 19-19-3 किलो घ्यायचं आहे। ॲमिनो ॲसिड घ्यायचं आहे 500 ml किंवा 500 ग्रॅम घ्यायचं आहे आणि कॉम्बी एफ जे आहे ते तुम्हाला 500 ग्रॅम घ्यायचं आहे मित्रांनो दुसऱ्या ड्रिचिंगमध्ये। तर दुसऱ्या ड्रिचिंगचा फायदा असा होईल की तुमची जी झाडाला काळोखी आणि तुमच्या झाडाचा जो बागलामध्ये फुटवा निघत असतो तो फुटवा 100% व्यवस्थित निघाल आणि काळोखी पण टिकून राहील मित्रांनो। आणि तुम्हाला तिसरी ड्रिचिंग घ्यायची आहे 15 ते 17 दिवसांनी मित्रांनो। ते ड्रिपद्वारे सोडलं तरी चालेल तुम्हाला। ते तुमचं स्पेशल ते राहणार आहे नागाळीसाठी मित्रांनो। नागाळी ही प्रत्येक टोमॅटो प्लॉटवर येत असते। आपला पाण्याचा ताण गेला किंवा मग काही गोष्टींमुळे नागाळी येत असते, त्याच्यामुळे तुम्हाला व्हॅलम फॅक्झी घ्यायचं आहे 100 ml प्रति एकर। तुम्हाला ड्रिपद्वारे सोडायचं आहे किंवा मग तुम्ही ड्रिचिंग केली तरी अतिउत्तम राहील। तर तुम्हाला चौथी ड्रिचिंग जी आहे ती घ्यायची 20 ते 21 दिवसांनी। 20 ते 21 दिवसांनी ड्रिचिंग घेताना मित्रांनो त्याच्यामध्ये तुम्हाला घ्यायचं आहे 12-61-3 किलो बोरान घ्यायचं आहे 500 ग्रॅम मित्रांनो आणि बायोझाईन ड्रिप किंवा अल्बर्ट सोल्युशन। बायोझाईन ड्रिप घेतलं तर 500 ml घ्यायचं आहे आणि जर अल्बर्ट सोल्युशन घेतलं तर तुम्हाला ते 2 किलो घ्यायचं आहे मित्रांनो। या तुम्ही 4 ड्रिचिंगा करून बघा, तुम्हाला रिझल्ट एक नंबर येईल मित्रांनो। आणि प्रत्येक ड्रिचिंग करायच्या अगोदर त्याला प्लॉटला फुल पाणी द्यायचं हे आवश्यक आहे। पाणी दिल्यानंतरच तुम्ही ड्रिचिंग करा आणि ड्रिचिंग केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्लॉटला 2-3 दिवस पाणी देऊ नका, त्याच्यानंतर पाणी द्या। रिझल्ट 100% येईल। व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।